एक्सवर गजाभाऊ हे अकाउंट आहे आणि याच गजाभाऊला मोहित कंबोज यांनी इशारा दिला आणि त्यांनी सांगितले की जिथे असशील तिथून आम्ही तुला उचलून आणू। आणि त्यावरच या पोस्टवर म्हणजे मोहित कंबोज यांच्या पोस्टवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रिपोस्ट करत सांगितले की महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। तुम्ही एकीकडे मोहित कंबोज गजाभाऊला इशारा देत आहेत, त्यावर तुम्ही एक प्रकारे मोहित कंबोज यांना इशारा देत आहे। हे पहा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत मांडलेलं आहे गजाभाऊने, त्यात काय वाईट असायचं काय कारण आहे? तुम्ही त्याच्या विरोधात मत मांडा ना, याला उचलू त्याला उचलू, काय बाकी नामर्द आहेत का? बाहेरच्या राज्यातून आले, नीट राहिलं पाहिजे इथं। मला असं वाटतं या महाराष्ट्रात अशा धमक्यांना कोणताही थारा नाही। याला उचलू त्याला उचलू, सत्तेची मस्ती माज या महाराष्ट्राला चांगला उतरवता येतो। त्याचं असं म्हणणं आहे की जे काही अकाउंट आहे ते संबंधित अकाउंट मीम्स तयार करतं आणि त्याचा कुठेतरी तो राग आहे आणि म्हणूनच एक प्रकारे मोहित कंबोज गजाभाऊच्या अकाउंटला किंवा गजाभाऊला एक इशारा देतो। मी काय म्हणतो, त्याला उत्तर द्या ना। तुम्ही नाही का काय काय धंदे करता, अंधभक्त सगळे, काय काय धंदे तुमचे, किती खोटारडा प्रचार करता, हा तर खरा प्रचार करतो, त्याला उत्तर द्या तुमच्यात दम असेल तर, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही पूर्णपणे बाजू घेताय गजाभाऊ घेतोय, त्याला काय प्रॉब्लेम आहे? तो खरं बोलतोय। त्याने काय लिहिलं, आता शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, माफी मागा फडणवीस, काय प्रॉब्लेम आहे? लाज नाही वाटत तुम्हाला? महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा 7 महिन्यापूर्वी उभा राहायला पडला, माफी मागणार? तुम्ही म्हणता की थेट धमकी देणं हे चुकीचं आहे। धमकी काय देतो तो? धमक्या देणं चुकीचं आहे ना? तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? त्यामुळे होते अंबादास दानवे त्यांचं असं म्हणणं आहे की धमक्या देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अशा प्रकारे जर धमक्या दिल्या जात असतील मोहित कंबोजकडनं तर तशात तसं उत्तरसुद्धा दिलं जाईल। कॅमेरामन अरविंद केसं, मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।